करायची. चालेल. हॅलो मैत्रिणींनो, आज आपल्यासोबत आहे वर्षाताई भालेराव. आपल्या नगरसेविका 10 वर्षात नगरसेविका वर्षाताई भालेरावांनी केलेल्या कामाबद्दलचं आम्हाला खूप कौतुक वाटतंय आणि त्यांच्याकडनंच आपण ऐकून घेऊया की त्यांनी कोणती कोणती कामे केली आहे. तो क्वेश्चन सुरू करे स्टार्ट. अगं वर्षानं गेल्या 9 वर्षात काय काय काम केलंस तू? सांगायचं झालं तर 9 वर्ष कधी निघून गेले समजलंच नाही. खूप कामं केले, म्हणजे अगदी महिलांपासून लहान मुलांपासून ग्रीन जिम बसवण्यापासून रस्ते, लाईट, पाणी, हे तर नगरसेवकाची कामं असतातच. पण त्याचबरोबर तुला सांगायला मला आनंद वाटेल की आमच्या प्रभागातनं एक अर्ज आलेला होता की नाशिकच्या बस बंद पडत आहेत म्हणजे किंवा कमी होत आहेत. मला ह्या कामाविषयी खूप अभिमान आहे की मी ह्या कामाविषयी पाठपुरावा केला. अगदी पार देवेंद्रजींपर्यंत, माननीय गिरीश भाऊंपासून अरे वा, नरेंद्र मोदींपर्यंत अरे वा. काम केलं. आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या काळात म्हणजे कोरोनाचा काळ होता तरी सुद्धा आपल्या नाशिक शहरासाठी 250 बसेस, चांगल्या वातावरणात बसेस, क्या बात आहे. आपल्यासाठी करून दिल्या. या कामाचा मला सदैव अभिमान राहील. आणि त्या निमित्ताने देवेंद्रजींनी माझा सत्कार पण केला होता. अरे वा, खूपच छान. लाईट, पाणी, रस्ते हे सगळं तर नगरसेवक करतच असतात. माझा जनसंपर्क पण दांडगा आहे. तुमच्यासारख्या मैत्रिणी आहेत, नातेवाईक आहेत, माझे विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक आहेत, अनेक अशा गोष्टी आहेत त्या म्हणजे आपल्याला पण असं वाटतं की प्रत्येक महिलेने थोडंफार पुढे यावं आणि थोडंसं हातभार लावावं. तुमच्यासारख्या मैत्रिणींची साथ होती म्हणून हे सगळं शक्य झालं. त्याबद्दल तुमचे धन्यवाद एकदा. थँक्यू मॅम.